स्वागत आहे सगळ्यांचं. कशा आहात? मी मयुरी आणि तुमचं झालं का नाश्ता वगैरे नक्कीच सांगा. मी काल दवाखान्यात गेले होते आणि तुम्हाला दाखवतेच दवाखान्यात मी जाऊन. मला हे बघा कालपासून सकाळ संध्याकाळ सकाळी काल रात्री एक घेतली, सकाळी घेतली, आज सकाळी घेतली. त्याच्यातून हा दुसरा एक पॅकेट दिला आहे बघा डॉक्टरने. परत ह्या गोळ्या दिल्यात आणि संध्याकाळी 7 वाजता खायच्या. ह्याच्यामध्ये 10 गोळ्या दिल्यात, पण तिने 5च घेतल्यात आणि ह्याच्यामधल्या सगळ्या ह्या 20 गोळ्या दिल्यात. तर मी ह्याच्यामधल्या पण कमी घेतल्या आहेत, 20 का दिलेत. तर थांब, आणि ह्याच्यामधल्या पण 20 गोळ्या दिल्यात. मी 10च घेतल्यात, बघू शकता. ह्याच्यामधल्या पण 20 गोळ्या दिल्यात, तर मी 10च गोळ्या घेतल्यात. कारण की 10 दिवसांनी परत त्यांनी दाखवायला बोलवले. आपण म्हणतो दवाखाना म्हणून मी दवाखान्यात जाऊ वाटत नाही. हे बघा सगळ्या गोळ्या बघू शकता. तुम्हाला खोटं वाटते. काल बरोबर 1000 रुपये गेलेत दवाखान्याला मला. अजून 10 दिवसांनी बोलवलं तर 10 दिवसांनी 1000 रुपये जाणार. बघितलं का? लोकांना सगळ्या खोटं वाटते. हे बघा एवढ्या गोळ्या घेतल्या. आता परत जेवण सकाळी घेतल्यात गोळ्या, आता परत गोळ्या घ्यायच्या आहेत. आणि डॉक्टरने हाताचं पण सांगितलं आहे मला की हाताचं पण बघायचं, एक्सरे काढायचे, नाहीतर ऑपरेशन वगैरे करावं लागेल. कारण की ती शिरेवरती गाठ आहे, त्यामुळे ती दबल्या जाते. काय काम केलं किंवा काय जड उचललं तर ती दबल्या जाते, त्यामुळं खूप दुखते. आत्ता मला अजून काय फरक पडला नाही आहे. आणि परत एवढ्या गोळ्या दिल्यानंतर डॉक्टरने एक इंजेक्शन पण दिलं मॅडमने. आणि म्हणून मी काल लाईव्ह पण घेतली नाही. मी दवाखान्यातून तिथूनच मी आईकडे गेले. आईकडे जरा राखण होती द्यायची. मी तिथून मग 1-1.5 वाजता तिथे स्टॉप चिपळूणला गेले. चिपळूणवरून मग मी तिकडे आईकडे जाईपर्यंत मला 3:30 वाजले. तिथून मग लय कंटाळा आल्यावर इंजेक्शन वगैरे पण घेतले होते. मला अजिबात हे होत नव्हतं. म्हटलं जाऊ द्या. आणि भाऊ पण म्हटला आला लवकर कामावरून. आणि मग राखण दिलेली, जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे केलं. म्हटलं सकाळी जाते मी आता. भावाला म्हटलं सकाळी मला सोड, शांत बस. तर सकाळी त्याने बिचाऱ्याने आणून सोडलं. आज सुट्टीच घेतला आणि त्याने उद्या काहीतरी घराचं प्लॅस्टर वगैरे करायचे. आज सुट्टीच घेतला बिचाऱ्याने, सगळं आवर करायला, घरचं उचल करायला. तर त्यांनी मला सकाळी सोडला आणि गेला. सकाळी 8-8:15 वाजता सोडले त्यांनी आणि गेला. संभवला 9ची ट्युशनला जायचं. म्हणून माझी लाईव्ह रात्री पण झाली नाही आणि सकाळी पण झाली नाही. तर या आज दुपारी 1 वाजची लाईव्ह आपण घेऊया. त्याच्यानंतर रात्री 9ची लाईव्ह होईल आपली. तर सगळ्यांनी या लाईव्हला आपल्या. आणि तुमचं चांगल्या सगळ्यांचा सपोर्ट राहू दे. आणि कुणाला जर मला मदत करू वाटेल तर मी स्कॅनर टाकला आहे चॅनलवरती, तर स्कॅन करू शकता तुम्ही, बरं का? काय खरं नाही बघा माणसाचं. एवढ्या गोळ्या दिल्या डॉक्टरने, अजून देणार आहे. काय अवघड आहे. आणि 10 दिवसांनी परत बोलवले. तर बाय बाय सगळ्यांना, या सगळ्यांनी.